हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. चला तर मग पॉडकास्टला सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट पॉडकास्टला, जीजीला काय झालंय? एवढी एक्साइटमेंट आहे मला की मी डायरेक्ट आता पॉडकास्टला सुरुवात करते मंडळी, आणि तुम्हाला पण खूप मजा येणार आहे याची गॅरंटी. सकाळ सकाळ प्रवास करून आम्ही आता इथे पोचलो. रात्री खूप रात्र झाली पोचायला, आणि चिंचिन ऑफिसला गेला. त्याला ऑफिस होतं, त्याला सुट्टी नाही मिळत, आणि मला थोडं बरं वाटत नव्हतं. तर मी आता इकडे सगळं आवरून घेते आहे, कपडे धुते आहे. तुम्हाला माहितीच आहे की मी इथे कपडे धुण्यासाठीच मला बोलवतात. हे कन्फर्म झालेलं आहे की मी एक कामवाली बाईपेक्षा जास्त काही नाही आहे. मी ह्याच्यातच हेच माझं काम होतं. आणि इवन म्हणजे मी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये लोकांचे काय काय धुतलं आहे, तर हे काहीच नाही आहे. तर मला असं वाटतं की मी एवढी एक्सपर्ट असताना कशाला मी एक्स्ट्रा पैसे देऊ, आणि 300-400 रुपये जातात, आणि मला अजिबात आवडत नाही असं वायफळ खर्च करायला. तर त्याच्यामुळे म्हटलं मीच करते, म्हणून मी आता हे करते आहे. बादलीमध्ये उभी आहे, आणि चिंचिनला खूप आवडतं मला बादलीमध्ये उभं राहिलेलं बघायला. तर मी म्हणूनच अशी बादलीमध्ये उभं राहून दाखवते, चड्डी घालून त्याला. आणि नंतर त्याला पाय ठेवलेलं पण खूप आवडतं. आता कुठे कुठे ते विचारू नका, ते मी तुम्हाला सांगेनच नंतर की कुठे कुठे पाय ठेवलेले आवडतात त्याला. तोच मला सांगतो. मला अशी एक कॉमेंट होती की तू त्याच्या का पाय ठेवते नेहमी मांडीवर. तर मी मांडीवरच नाही, मी आणि कुठे कुठे पण ठेवते. पण ते त्याला खूप आवडतं, त्याला तेच आवडतं, तसंच आवडतं, म्हणून मग करते. आपल्या नवऱ्याला जे आवडतं तेच करायला लागतं ना. मला बरं नाही, मग सर्दी, आणि मला 4 महिने मंडळी पिरियड्स आले नाहीत. तर ते पण मी डॉक्टरांना दाखवून घेणार आहे. माझी हालत खूप खराब आहे, त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओज येत नाहीत. सो चला मग आता सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. नमस्कार मंडळी, तुम्हाला कळत असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर असणार आहे. तर ही बाई इतकी विचित्र आहे. एकतर हे आता कन्फर्म झालं आहे की ही तेच होती, तेच कामं करायची, डर्टी लिनिन साफ करायचं, आणि तेच ही अजूनही करते. त्याच्यामध्ये ही एक्सपर्ट आहे, आणि त्याचसाठी ही मध्ये मध्ये जात असते, आणि सगळं ती घाण साचवलेली हिच्या घाणेरड्या नवऱ्याने, म्हणजे किती घाणेरडा असेल, आणि किती म्हणजे ठीक आहे, तू आता तिकडे गेलीस आणि तू आता ते कपडे धुते आणि सो कॉल्ड पैसे वाचवते. त्याच्यामध्ये पण काहीच अर्थ नाही आहे ह्या बोलण्याला की मी पैसे वाचवते. ही बाई आता 2 दिवस आधी हिने व्हिडिओ टाकलेला की त्याच्यामध्ये काहीतरी 15,000ची काहीतरी हिने इमिटेशन ज्वेलरी खरेदी केली, आणि आता म्हणते की मी 200 रुपये वाचवण्यासाठी हे करते, कपडे धुते. म्हणजे काय अर्थ आहे का या गोष्टीला? कुठे पैसा खर्च करायचा, कुठे वाचवायचा? आणि हे काय प्लॅनिंग केल्याशिवाय होतं का? म्हणजे ह्याला माहिती आहे आता ही 15-20 दिवसांनी येईलच, तर तोपर्यंत साचवून ठेवूया आपले बुरशी आलेल्या चड्ड्या, म्हणून हा तसाच ठेवून देतो वाटतं. किती घाणेरडा माणूस असेल ना शी. आणि तू बाई चेक करून घे, रोगट बाई. हेला म्हणतं म्हणजे ना, खरंच तुम्हाला असं हार्श वाटेल, पण हे रोगटच असल्याचा प्रकार आहे ना. बघावं तेव्हा नुसती आजारी पडत असते, बघावं तेव्हा आजारी, आणि नुसतं आता काय तर म्हणे की सेम मावसाडच्या पावलावर पाऊल. मावसाडने कैक वर्षाआधी ज्या व्हिडिओवरती, ज्या टॉपिकवरती व्ह्यूज खेचले, किंवा ज्या टॉपिकला खूप असा चघळला ना, तो आता तिचा उरलेला सुरलेला ही चघळते. आता तिने जे केलं होतं ना ही आता ते चालवते, कारण का ते आता ती थोडी टाकत नाही ना व्हिडिओ, ती माहेश्वरी साम्राज्यामध्ये बिझी आहे. तर तिचे जे काही असे टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये तिने व्ह्यूज चांगले छापले, जसं की PCOD, प्रेग्नन्सी, असले काहीतरी फालतू टॉपिक. तर फालतू म्हणजे तसे फालतू नाही, पण ह्या गोष्टी काही जगाला सांगण्याच्या आहेत का? बरं, तुम्ही काही एक्सपर्ट आहात का? किंवा तुम्ही काहीतरी युजफुल माहिती देताय का? नाही, तुम्ही काहीतरी उगाचच आपलं सांगायचं म्हणून सांगता. आणि 3-3 महिने एखाद्या बाईला पिरियड्स येत नाहीत, ती बाई जाऊन डॉक्टरला कन्सल्ट करत नाही, जेव्हा की तिचा नवऱ्याबरोबर ती राहत नाही. तर 3 महिने पिरियड्स नाही आले तरी त्या बाईला काही चिंता वगैरे पडलेली नाही. आणि आता म्हणजे नंतर मग म्हणायचं की माझ्याबद्दल असं का बोलतात आणि तसं का बोलतात. अरे, तुमचे कारनामेच तसे आहेत. म्हणजे तुम्ही जे वागता, जे बोलता, जे दाखवता, ज्या गोष्टी करता, त्याच्यावरूनच आम्ही बोलतो. आम्ही आमच्या मनातलं बोलत नाही, समजलं का चड्डे? तर पैसे कुठे वाचवायचे, कुठे खर्च करायचे, याची अक्कल जर तुला असली असती ना, तर आता असले दिवस बघायला लागले नसते तुला.
एकतर धावपळ धावपळ. एका बाईने तिला कॉमेंट पण केली आहे की सारखी आपली नुसती इकडून तिकडे तिकडून इकडे आणि कपडे धुते, सगळी पाण्याची कामं आणि पैशासाठी वाटेल ते करते आणि सगळे कमवलेले पैसे डॉक्टरला घालवते. तर तिथे लोक म्हणतायत तिला की अरे असं कसं तुम्ही बोलू शकता, जरा नीट बोला. अरे अजून काय नीट बोलणार, रियालिटी नेहमी कडवटच असते, हार्शच असते, पण ते खरं असतं. काय चुकीचं बोलल्या त्या, हिचं काय चाललेलं असतं उगाचच. आणि नुसतं पैशापायी नाही आहे हो, नुसतं पैशासाठी नाही आहे सगळं. मिसळ प्रेम समजत नाही तुम्हाला. अरे समजा करो जानम, मिसळ एवढी आवडते आणि पुणेरी आवडत नाही ना. नाशिकच्या मिसळची चटक लागली होती त्याच्यामुळे, पण आता नाही, आता पुणेरी आवडायला लागले. म्हणून आता परत आम्ही पुण्याला जाणार आहोत, कारण आता बस झालं, आता मन भरलं नाशिकच्या मिसळीने. परत 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 तीच मिसळ खाल्ल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट म्हणा, आता सारखं सारखं तेच मग उभं घेतो ना, कंटाळा येतो त्या गोष्टीचा. मग मध्ये मध्ये चेंज पाहिजे, म्हणून आता तो चेंज आणण्याची वेळ झाली आहे. म्हणून आता चेंज, मग परत तिकडचा कंटाळाला काहीतरी कारण देऊन मग दुसरीकडे येईल. असं सेम आहे. असं आता बहुतेक चिंचिनला पण थोडंसं काय चिकन बिर्याणी, मटण, म्हणजे चिकन बिर्याणी आवडत नाही आता त्याला, पण थोडी हाडं चुपावीशी वाटत आहेत. म्हणून सगळं असं म्हणजे त्याला पण कंटाळा आला सारखं बोनलेस खाऊन तर आता त्याला थोडी हाडं चुपावीशी वाटत आहेत मंडळी. तर असं टाइम की बात आहे. आणि काय ते पाय ठेवलेलं प्रत्येक वेळेला दाखवायचा, हात पकडून दाखवायचा. अरे बाबा, काय दुनियामध्ये कपल नाही झाले का, कधी वेगळे नाही राहिले का, हे काय ही चिपडेगिरी. आता काय राहिलंय तुझं दाखवायचं ते पण दाखवून टाक. हां, आणि मग ते पण सांग की असं PCOD असताना म्हणजे कसं बिंदास असं काय कसं काळजी घ्यावी ना, असं म्हणते मी. कशी काळजी घ्यावी, कसं काय महिन्यातनं कसं किती वेळा भेटावं, किती वेळा पाय टाकावेत, किती वेळा पाय खाली घ्यावेत आणि काय करावं त्याची पण माहिती दे जरा लोकांना. अजून व्ह्यूज येतील, अजून छान माहिती मिळेल, अजून लोक तुला एकदम फॉलो करतील, छान कॉमेंट्स करतील, अजून तुझं एकदम मस्त असा पैसा होगा. सगळं. अरे काय नाही, आता काय राहिलं आहे ना, थोडं पण कशाला ठेवते, सांगून टाक. आता अर्धी खाली आल्या पूर्णच काढून टाक. कसं असतं ना, सारखं हवामान बदलत राहिलं ना की आजारी पडायला होतं. आणि अशा व्यक्तीच्या संपर्कात आलं ना, जो सारखं हवामान बदलत असतं, सारखं हवा पाणी बदलायला लागतं, की मग आपल्याला सूट होत नाही ना. कुठे वेगवेगळं पाणी पिलं की कसं खोकला होतो ना, असं घसा खवखवतो. तसं मला आता काहीतरी या चड्डीचं वाटायला लागलंय. म्हणजे बघावं तेव्हा तुम्ही कधीही बघा, ही चिंचिनच्या संपर्कात आली की आजारी पडते, नाही तर आजारी होऊनच येते. कुछ तो गडबड आहे दया, वती वडी गडबड आहे. तर हे सगळं मला वाटतं या दोघांनी बॉडी चेकअप केलं पाहिजे. कम्प्लीट चेकअप, थरो चेकअप या दोघांनी करणं गरजेचं आहे. कारण असं नाही ना, म्हणजे असं कुठून आता व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर काय सांगता येतं. एकटीने करून उपयोग नाही, दोन्हीकडून झालं पाहिजे. तर दोघेही लांब राहतात. पुणा मीट्स नाशिक मीट्स समवेअर संभाजीनगर मीट्स अहमदाबाद. असं काय कुठेही कसंही असं फिरलं, वेगवेगळं पाणी 12 गावचं प्यायलं ना की घसा खवखवतोच, सारखी सर्दी होते, ताप येतो. हे नॉर्मल आहे, पाणी बदललं की होतंच. तर ते आधी चेक करून घे, सगळं व्यवस्थित होईल. आणि एका ठिकाणी राहा ग बाई, एका ठिकाणी एका बरोबर व्यवस्थित राहा, ते इम्पॉर्टंट आहे. ते राहिलं ना, ते व्यवस्थित झालं ना की सगळं. आता म्हणते बघूया, आता थोड्या महिन्यातच राहणार आहे एका ठिकाणी, मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बघूया, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह तर होतील, पण मग कॉन्टेंट कसं छापणार, मग काय आता फक्त पाय दाखवत आहेत, मग आणि काय म्हणजे एकत्र राहिल्यावर तुम्ही इमॅजिन करा मंडळी, काय मज्जा येणार आहे ना आपल्याला, काय बघायला मिळणार आहे, किती मस्त. मी तर असं विचार करते की काय दाखवेल नाही, काय म्हणजे आता कॉन्टेंटसाठी काहीतरी करावं लागेल ना. कारण हे सगळं जे आता केलं आहे नाटक, ते तर राहणार नाही. मग आता चिंचिनबरोबरच काय ना काहीतरी करून दाखवावं लागेल, स्टंटबाजी. मग काय असे स्टंट असतील, कसले असे म्हणजे वाकडे तिकडे असे पोजेस असतील ना, गळ्यात पाय आणि कुठे मांडीवर पाय आणि कुठे पाय, असं आवडतं ना, चिंचिनला आवडतं. आणि मग तिथून निघताना आपण ॲज युजल नाटक. तुम्ही म्हणाल की ही परत का ना त्यांच्याबद्दल बोलते, कारण ते करतातच असं. आता जसं कॉन्टेंट असेल तसंच रिॲक्शन येणार ना. हां चड्डे, तू म्हणते की काय असं बोलते मला, पण असंच बोलणार ना बाई. तू तुझ्या कॉन्टेंटमध्ये सुधारणा करणार तर मग मला काहीतरी वेगळं बोलायला मिळेल ना. तर तू तेच दाखवणार तर मी पण तेच बोलणार. आता परत निघाली
आता चिंचिनला सुट्टी नव्हती, त्याला 2च दिवस सुट्टी होती. मग तो किती बिचारा आमच्यासाठी मेहनत करतो. आणि आता तो मला म्हणाला, त्याला पण कसं तरी वाटत होतं मी चालली होती तर. मग तो मला सोडायला आला आणि एवढं त्रासात तो म्हणाला तू एकटी नको जाऊ, तुला बरं नाही वाटत आहे आणि थोड्या वेळ अजून पाय ठेव, अजून पाय ठेव. ये पाय है के बुझती नहीं है प्यास पायों की प्यास. तिला पाया सूप आवडतं ना, म्हणून बोलले ना तंगडी. आता लेग पीस तोडायचं खूप मनावर घेतलं आहे चिंचिनने. तर चल म्हणून माझ्याबरोबर. येताना पण तशीच आली का गं आई असताना? हां, आईला घेऊन आलीस ती, तेव्हा पण असंच ठेवले होते की कसं बसलेली काय? जरा ते नाही दाखवलं आम्हाला, जाताना दाखवलं फक्त. येताना पण असंच केलेलं मुलीसमोर, मुलांसमोर, आईसमोर अशीच करते का शेवटपर्यंत? तेव्हा नाही असं वाटत चिंचिनला अरे यार आता ठेवून मला कसं तरी होतं आहे, असं नाही होत का चिंचिनला? फालतूपणा नुसता. इतकी थुकरड, इतकी वाह्यात, इतकं घाणेरडं कपल आहे ना हे. काहीही चाललेलं असतं. आणि आता ना शुअर झाली आहे मी की हा चिंचिन पण पैशाला हपापलेला आहे. काहीही कुठल्याही लेवलला जाऊ शकतो, काहीही कुठल्याही लेवलला बायकोला पण घालवू शकतो. आणि बायकोच तसली आहे म्हटल्यावरती त्याला काही जबरदस्ती किंवा त्याला काही असं विशेष एफर्ट घेण्याची गरज पडत नसावी. ते आपोआपच होतं. चांगलं आहे, मेड फॉर इच अदर, एकदम परफेक्ट कपल आहे. अनुरूपमध्ये बोलवणार काय आता यांना? हगरू मोशनने तर बोलवलंच आहे, पण आता अनुरूप पण बोलवत आहे का बघूया ना. अनुरूपचा पण दर्जा ढासळला आहे, हे ना पण बोलवायला काय कमी नाही करणार. बाय द वे ते स्लो मोशन हगरू मोशनचं काय झालं? आला नाही व्हिडिओ? अरे एवढा मोठा डंका पेटला, एवढ्या सगळ्या नाटकं केली, अजून कधी पोस्ट करणार का? काय झालं, विचार बदलला की काय हगरू मोशनचा? तर ह्यांना इतकी चूल प्रत्येक ट्रिपला, प्रत्येक कुठे पण कुठली सुट्टी लागली की त्या पोरांना आयदर सासू सासऱ्यांकडे टेकवायचं, नाहीतर मग आईकडे टेकवायचं. कारण सासू सासरे काही जास्त उभे नाही करत. ते म्हणतात बाबा तुमची मुलं आम्ही आमची सांभाळली, आता तुम्ही तुमची सांभाळा. म्हणून तिकडे काय जास्त दळत न्यायची, तर मग आईकडे पाठवते आणि मग येते इकडे आजारी पाडायला आणि आजारी व्हायला. आणि माझं असं होतं आहे. आणि मला वाटतं की असं आजारपणात पण असं म्हणजे यांना डॉक्टर खेळायला फार आवडत असेल. लहानपणापासूनचं असं आवडता गेम असेल चिंचिनचा आणि हिचा. तर त्याच्यामुळे ही पेशंट तो डॉक्टर. तर मग ते मुलांना ठेवून येतात आणि मग तिथून मग उलटे सुलटे फेरे लावायचे, मग जायचं, मग तिथून पिक करायचं, मग तिथून परत सोडायचं हिला. मग तिथून परत निघताना ते पोरगं रडणार, मग ते शूट करायचं. हां, त्या पोराच्या रडण्यावरनं पण आलेलं की म्हणत होती म्हणजे एक गोष्टही सोडत नाही, सगळ्या कॉमेंटवरती आपले व्हिडिओ छापत असते. तर मी पण ठरवलं आहे की ज्याच्यावर ही व्हिडिओ छापणार त्याच्यावर मी पण पॉडकास्ट छापणार. असंच हेच आहे. असं म्हणजे एक असतं ना आपलं काय म्हणतात ती चेन असते ना, लाईफ चेन, तसं आमची ह्याची व्हिडिओची आणि ॲक्शन रिॲक्शनची चेन आहे. तर असंच आहे. तू कॉमेंटवर व्हिडिओ छाप आणि मग तुझ्या व्हिडिओवर मी व्हिडिओ छापणार. मस्त मज्जा. सो मी म्हणत होती काय, तर त्याच्यावरती आलेलं की त्या मुलाला का रडताना दाखवते. तर हिने व्हिडिओ करून सांगितलं की मी कशाला दाखवू आणि मी कशाला, मग तुम्ही येता का त्यांना शांत करायला? अरे आम्ही कशाला येऊ, यांचं ना काहीतरी भलतंच. म्हणजे काल पण मी त्या बरखेच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बघितली. एका बाईने लिहिलं होतं की तिची आई नाही तर मग तुम्ही हे करणार काय, जाऊन तिच्या घरी कामं करा आणि तिला मदत करा, तिच्या घरची भांडी घासा वगैरे. अरे हे काय म्हणजे आम्ही का जाऊ, आम्ही का करू बाई? हां, तुम्ही काय काढताना आम्हाला विचारलेली तुमची पोरं, मग ते रडतात तर आम्ही का त्यांचं शंभर पुसायला येऊ? तुम्हीच पुसा. प्रश्न इतकाच आहे की बाबा तुम्ही दाखवता कशाला? रडतात ते ठीक आहे रडतात, ते मुलं आहेत, ते त्याचे वडील आहेत, आई आहे आणि ते त्यांचं बॉन्डिंग आहे, त्यासाठी ते रडतात. पण किती ते कॅमेरा लावून आयस आपली दाखवते, ते पोरगं रडते. म्हणजे कसं यांचं जीव कसा होतो त्या मुलाला असं रडताना दाखवताना, त्याला शूट करताना. म्हणजे असं वाटच बघत असतात का? इतक्या उलट्या काळजाचे आहेत की आपली मुलं रडतील तर बरं आहे, कॉन्टेंट मिळेल म्हणून ते रडू देत आणि ते हमसाहमशी रडू देत, म्हणजे अजून चांगलं छापता येईल, अजून आपलं बॉन्डिंग दाखवता येईल. म्हणजे कसं ना, आपल्याला जरा मूल रडलं की आईला किती वाईट वाटतं. हिच्याकडे बघून काय वाटतं, हिला काय तसूभर पण फरक पडतो. इथं आणि रडवते. मला वाटतं गपचूप चिमटे बिमटे पण काढत असेल त्याला, अजून रड असली. म्हणजे काय ना, या बाईची खरंच मला काही लेवलच कळत नाही. आणि वरून हिची म्हणजे अशी उरफाटी आहे की त्याच ह्याच्यावरती आपणच कसे एकदम गरीब आणि आपणच कसे एकदम साधे सुधे आणि काय एकदम गोगल गाय पोटात पायस
सगळ्यांना माहिती आहे आली मोठी शहाणपणा दाखवते की मी तर अशी नाहीच आहे आणि मी तर असं नाहीच, असं कशाला कोण करेल ते माहीत नाही, पण तू करू शकतेस, तू नक्कीच करू शकतेस याची खात्री आहे. म्हणून तुला असले कॉमेंट येतात, कारण ही ख्याती स्वतःची तूच पसरवली आहेस. आणि इतका त्रास होतो, सगळं ट्रॅव्हलिंग करायचा आणि सगळं एवढी दगदग होते आणि मग चिनचिनला पण वेळ नसतो. मग तो बिचारा काय बिचारा नाही, एवढं होतं तर मग मुलांना ठेवायचं ना बरोबर. आणि एवढं बॉन्डिंग आहे आणि त्याचे पप्पा आहेत आणि ते त्यांची मुलं आहेत, त्यांना बघा असं वाटतं, त्यांना भेटावं असं वाटतं. मग मुलांना ठेवून बायको के साथ गुल्लू गुल्लू करेगा तो अच्छा लगता है क्या चिन को? हाँ, तो क्यों नहीं लेके जाता? इतना अच्छा लगता है उनको, इतना टाइम स्पेंड करने का है तो. हाँ, का नाही घेऊन जात? तसं पण ते दुसऱ्याच बेडरूममध्ये झोपतात ना. हे पण तूच सांगितलंय की आम्ही कधीच आमच्या मुलांना आमच्याबरोबर ठेवत नाही. कुठे पण असेल तर आम्ही त्यांना वेगळं झोपवतो, आम्ही वेगळं झोपतो, कारण आम्हाला वेळच नाही मिळाला ना गुल्लू गुल्लू करायला. लगेचच गुल्लू गुल्लू केल्याशिवायच लगेचच प्रेग्नेन्सी राहिली आणि गुल्लू गुल्लू केलंच आणि प्रेग्नेन्सी राहिली. मग परत थोडा काळ गेला आणि मग स्ट्रगल होता आमचा आणि सगळ्या गोष्टी होत्या आणि मग टुल्लू टुल्लू केलं आणि परत प्रेग्नेन्सी राहिली. जेव्हा आम्ही गुल्लू गुल्लू आणि टुल्लू टुल्लू करतो लगेच प्रेग्नेन्सी राहते. तर त्याच्यामुळे मग आता कसं, आता मला 3 महिने पिरियड्स पण नाही आले बाबा, पण यावेळेला मला प्रेग्नेन्सी नाही राहिली, यावेळेला मला PCOD झाले. PCOD काय रे देवा, काय काय बघावं लागतंय, काय काय ऐकावं लागतंय आणि काय काय मला बोलावं लागतंय. अजून एक मावसाडचं म्हणजे कॉपी. एक तर ते PCOD झालं, आता दुसरं काय माहिती आहे, डागिणी. अरे तुम्हाला माहिती आहे का, एक बिंदियाज ऑनलाईन शॉप, ती एक आहे इन्स्टावर, बिंदियाज ऑनलाईन शॉप. ए साधना तसं हिचं आहे डागिणे. तर बिंदियाज ऑनलाईन शॉपवाल्या ताई, तुम्ही जर ऐकत असाल तर हे पण तुम्ही घेऊ शकता. डागिणे हिने ठेवले आहेत आणि यांचं लॉकर आहे, लॉकर. म्हणजे यांना काय दाखवायचं असतं यार, असे काय म्हणजे कुठल्या कोणाची बापजाद्याची औलाद की ह्यांच्याकडे असे किती दागिने आहेत आणि किती दागिने ठेवायला ह्यांनी लॉकर ओपन केलं आहे. हे कोणाला म्हणजे किती फेकायचं ना, किती लेवलवर एकमेकांचं कॉपी करायचं. आणि आपण राहतो काय, वागतो काय, आपल्याला चला इथे 10,000चं रेंट भरायला आपण कुठल्या तरी खटाऱ्या बिल्डिंगमध्ये जुगाड करतो आणि वरून लॉकर ठेवतो. भाई लॉकर म्हणजे बाता तर आहे का, फिक्स डिपॉझिट वगैरे ठेवलं आहे बा. लॉकर घेण्यासाठी पण काही गोष्टी असतात ना, ते फुलफिल करायच्या असतात. म्हणजे यांची लेवल बघा, यांच्या बाता बघा. बस झाला बहुत हो गया, चल फट शटअप, बकवास मारत असते. एवढंच आहे तर बस. एवढं काय तू कुकर नाही घेऊ शकत? हां, आणि तुझ्या आईला असा सगळा खोटेपणा करावा लागतो, वहिनीला का? बरोबर बोललेली की नाही मी? कुठल्या तरी खोट्या स्कीममध्ये, सगळ्या स्कीममध्ये सरकारला लुबाडता, ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांचा हक्क मारता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि डागिण्याच्या गोष्टी करते तू, डागिण्याच्या. आणि हिची वहिनी मारे मोठी कशी आहे ती, शी. म्हणजे काय तिला बोलता पण येत नाही. एक नंबरची चंदबाई वाटत होती, मंद नंडेची चंद वहिनी. काय तर म्हणे की ताई आम्हाला चांदीचा कुकर पण घेऊन देऊ शकता. तुम्हाला चांदीचा कुकर घेऊन देण्यापेक्षा स्वतःलाच घ्यायचा ना स्टीलचा कुकर. कशाला दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती पोटावरती लाथ मारून डल्ला मारलेल्या स्कीमवरचा कुकर ढापते आणि घेते. एवढं चांदीचा घेऊ शकते तर स्वतःच्याच घरात घे ना. आणि घेऊन काय मग ठेव लॉकरमध्ये चांदीचा कुकर म्हणे. काय बोलते, हिच्या जिभेला काही हाड भोगिता कुठली. अरे आपण काय बोलतो, काय दाखवतो. आणि पब्लिक तर म्हणजे नेक्स्ट लेवल तोती आहे. आता तर मला खात्रीच पटली आहे. कारण काय म्हणजे याला काय अर्थ आहे का? एकतर तुम्ही भिकाऱ्यासारखं ज्यांना गरज आहे तशा गरजू लोकांच्या पोटावर पाय देऊन खोटी स्कीम लाटली, ती तुम्ही फ्लॉन्ट केली. पकडले गेला तरी टांग उपर, असं दाखवायचं की आमच्याकडे होतं. अरे होतं तर मग कशाला भिका मागायला गेले तुम्ही? बरं घेतलं ते घेतलं, त्याच्यात हिला दिलं. मग हिला दिल्यानंतर मग लोक म्हणाले की मग तेव्हा म्हणायचं की ताई आम्हाला देतात आणि दागिने आणि आमचं लॉकर आहे आणि ह्याव आहे आणि त्याव आहे. आणि एका कुकरसाठी रडता तुम्ही, एका कुकरसाठी एवढा जीवाचा आटापिटा केला. हा, गरिबाच्या पोटावर लाथ मारली. काय बोलावं बाई, काय हा प्रकार भोगिटा. नंतर काय चोरी झाली आणि मग म्हणायचं की लोकांनी मला असं कॉमेंट केल्या, तशा कॉमेंट केल्या, मी खोटी बोलते, मी असं करते आणि नुकसानी झाली. तर जे तू करतेस तेच योग्य ओळखून
तुला कमेंट येतात, बरोबरच आहे, तू खोटी आहेस, भामटी आहेस, भुरटी आहे, लोकांना काही फेक मारते. खोटं नाही बोललीस का तू? खोटंच बोललीस तू, चोरी झाली. आता कोणी बघितलंय? तुझे शेजारी पाजारी तुला कॉल करतात आणि सांगतात की काय झालं की काय नाही. तू म्हटलं आणि आम्ही ऐकलं. का आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा? आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, शेजाऱ्यांना बरं माहिती की तुझ्या गच्चीचा दरवाजा उघडा आहे आणि काय म्हणजे गच्चीवर काय, गच्चीचा रस्ता आहे का स्पेशल? गच्चीवरून मिसळ पार्सल येते, तर ते बरोबर माहिती आहे तिथून कसं यायचं काय यायचं, लोकांना पण बरोबर माहिती आहे. आणि ताईंच्या घराची अवस्था तुम्हीच येऊन बघा. ते तुझ्या घराची अवस्था बघून जर त्यांना वाटलं असेल तर त्याचा अर्थ ते तुझे व्हिडिओज बघत नाही. कारण जर ते तुझे व्हिडिओज बघत असते तर त्यांना माहिती असलं असतं की तू असंच घाणीतच राहते म्हणून. हे चोराने केलेली घाण नाही आहे, ही तू स्वतः घाण करून गेलेली आहे, घाणेरडी. आणि हे असं जे काही खोटं बोलतेस, हे जे काही करतेस ना, ते आता तू एक्सप्लेनेशन देऊ नकोस. ते तुझ्यावर परत फिरूनच येणार आहे. तेव्हाच तू शांत होणार, तेव्हाच तुला अक्कल घडणार. तुझ्या म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते आणि जिभेवर सरस्वती नांदत असते. आणि स्वतःबद्दल आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा तर चांगलंच बोलावं. दुसऱ्यांबद्दल तर बोलावंच, जे डिझर्व करतात त्यांच्याबद्दल म्हणते मी, चांगलं बोलावं जनरली. बट स्वतःबद्दल तरी माणूस चांगलं बोलतो ना. पण स्वतःबद्दलच जो इतकं घाणीतनंच पैसा कमवायचा आहे, तो पैसा घाणीतच जाणार. आणि जे तू बोलते तेच तुझ्या बाबतीत होणार. जर तू म्हटलं चोरी होणार, आज नाही झाली उद्या नक्की होईल, नक्की होईल. आणि काय ती ॲक्टिंग, काय दपकत 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 आतमध्ये अशी जात होती जसं काय चोरीची वाट बघतच आत बसलाय. म्हणजे असं आहे का? आणि नॉर्मली मंडळी, नॉर्मली एक फॅमिली आहे आणि असं कोणीतरी काहीतरी न्यूज दिली तर त्या फॅमिलीतला माणूस, पुरुष जी व्यक्ती असते ती पुढे जाते. ती काय म्हणते की तुम्ही जरा थांबा आणि मी बघून येतो काय आहे ते आणि नंतर तुम्ही या म्हणून. असं असतं ना की पुरुष आपलं मागे राहतो असा लपून, की तुला काहीतरी दुसरंच वाटत होतं की आतमध्ये मिसळ ठेवली असेल आणि बुरशी बिरशी आली असेल मिसळीला, तर चिंचिन म्हणेल की शी हे काय आहे इतकी घाण म्हणून तू असं हळूहळू आधी असं सावरायला नीट सगळं आहे का बघायला गेली का. आणि जोडीला तुझी आई, ती पण पूर्ण हे आहे वाटतं, पाठिंबा आहे वाटतं जे काही करते लेक त्याला, तर ती पण एक आली सावरून घ्यायला लगेचच. लाईट लाव, हे कर, नीट बघ, असं कर तसं कर. आणि मग नाही झाली. आणि मग बाहेर आले, मग सांगितलं चिंचिनला, ए चिंचेन, ए चिंट्या, ये चल ये काय नाही झालं, हां घाबरू नको, ये. शी काय ते ड्रामे करायचे, ते स्क्रिप्ट तरी नीट रेडी करा, काहीतरी नीट तरी वागा. काय ते काय आहे काय तो हाडाची काढा आणि साबूचं तुणतुणं. आणि एरवी लोक जे आहेत बाकीचे DBS वाले, ते बायकांच्या चाबूवर कॅमेरा मारत असतात. हिचं उलट आहे, ही चिंचिनच्या चाबूवर मारते. काय दाखवत होती त्याचं काय म्हणजे कसं आहे बघा, कडकपाव. आणि ना हिच्यामध्ये लगेच ते कामवाली बाईवाले ते लगेच अंगात एकदम संचारतं. हिच्या कुठेही आली की आपलं लगेच आपलं काढते आणि घास चालू करते. त्याच्यापेक्षा रोजच्या रोज व्यवस्थित ठेव ना बाई, जरा नीट राहा, व्यवस्थित राहा. इतकी घाण करतेसच कशाला की आल्या सगळं आवरावा लागतं तुला. आणि काय तर म्हणे म्हणजे एकतर काय बोलतो आपण, ते काय भाषा तर जाऊच दे, पण खरंच म्हणजे कसं समजूच शकतात इन्फ्लुएन्सर स्वतःला. काय तर म्हणे जसं आम्ही अपेक्षा केली होती तशी काही चोरीबिरी झालीच नाही. अपेक्षा केली होती चोरीची, या स्टेटमेंटचा काय अर्थ काय होतो ह्या वाक्याला? अपेक्षेप्रमाणे झालं नाही, चोरीची अपेक्षा होती. होतील त्या पण अपेक्षा लवकरच पूर्ण होतील, तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. आणि आता मग कसं मी आदर्श आई आहे आणि कसं मी मुलांना हार्डली शाळेत पाठवते, पण कसं मी माझ्या मुलांकडे पण लक्ष देते. ते असं सांगायला मुलीला मुद्दामूनच असं एकदम काहीतरी असं मी कसं शिकवते आणि व्यवस्थित असं तिला चांगलं सांगते. आता तू फोकस कर आणि चॅप्टर रिवाइंड कर म्हणे. चॅप्टर कसं रिवाइंड करायचं? अगं ते रिवाइंड नसतं, रिवाईज असतं. कुठल्या हॉटेलमध्ये ठेवून घेतली का तुला? आणि काय कामाला ठेवून घेतली खरंच शी? आणि कोणीतरी बसण्यावरनं हिला कॉमेंट केली होती, तर हिचं असं होतं की कसं म्हणजे मी काय मर्दासारखं आणि काय पुरुषासारखं काय केलं मी असं. आणि ती इंडियन बैठक होती. अरे इंडियन बैठक होती तर मांडी घालून बसायचं, पाय फाकून असं कशाला फ्री शो करत बसली आहे हां? की पाय जवळ आवळलेच जात नाही, फाकायची सवयच झाली आहे. आधी ना भारतीय बैठक कशाला म्हणतात ते जरा समजून घ्या आणि नंतर बोला. आपण कसं पण तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये बसा, काही करा,
पण मग ते सोशल मीडियावर टाकताना थोडं भान असू द्या. तेव्हा तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या लक्षात घेतल्या पाहिजेत की नाही घेतल्या पाहिजेत. पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये घ्या ना कॉमेंट्सना. काहीतरी चांगल्यासाठी सांगतायत, नाही जरा प्रेझेंटेबल असावं. तू मोठ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ना, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस वुमन, मग नाही माहिती कसं बसायचं, कसं उठायचं, साधं सर्व करताना पण कसं खाली लेग फोल्ड करून सर्व करायचं असतं, डायरेक्ट वाकू नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुला काय शिकवलं असं फटकान मांडून बसायला, फाकून बसायला? कुठल्या सर्व्हिस इंडस्ट्रीत होती? गिरे तो भी टांग उपर, टांग फाकलेली. ह्याचं जिवंत उदाहरण आहे म्हणजे ही चड्डी. जिथे हिला म्हणजे पाय फोल्ड करून, म्हणजे किंवा आपण मांडी घालून ज्याला म्हणतो, जिथे तसं बसायचं असतं तिथे ही पाय फाकून बसते. आणि जिथे जसं की वन पीस घालून आपण असं पाय फोल्ड करून वगैरे खाली बसतो, तर मग तिथे ही बाई मांडी घालून बसते. लास्ट टाइम भावासमोर तशीच बसलेली. मग तेव्हा लोकांनी हिला धुतली, तर यावेळेला काहीतरी फडका टाकून मांडीवर बसलेली. अरे मग कपडे तरी व्यवस्थित घाला, काहीतरी एक तरी आपल्याला ना बसण्याची शिस्त, तर कपडे नीट घाला. जर कपडे तसे घालायचे तर मग तसं मग तुम्ही बसण्या उठण्याची शिस्त लावून घ्या ना. एक ऐसा ये ना चॉलबे बाबा, आम्ही तर बोलणारच, हम तो बोलेगा ये ना चॉलबे. सो चड्डे जरा सुधर, स्वतःमध्ये सुधारणा कर. लोकांना बोलण्याआधी ना, आपण काय माती खाऊन ठेवली आहे, सगळीकडे काय फैलावून ठेवलं आहे ना, ते आधी घाण साफ कर. एक्सपर्ट आहेस ना, तर स्वतःच्या आयुष्यातली साफ कर आधी, आणि नंतर लोकांना प्रीच कर. आणि अजून एक गोष्ट, अरे हां, हे कसं मी विसरू शकते, म्हणजे खरंच मला ना एकदम झोल वाटतो. आणि मला ना हा एक इन्स्टावरती हे पण आलं होतं, एक बूस्टर म्हणून असतं, ते तुम्हाला व्ह्यूज वगैरे हे करून देतात. तर मला असं वाटतं की यांचा हाच झोल आहे. कारण जेव्हा माझे 10,000 ऑर्गॅनिक सबस्क्रायबर झाले होते, 10,000ला आपण लोकांचं प्रेम आणि कॉमेंट्स आणि किती म्हणजे असं ओसंडून वाहत होतं, तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. आणि हिचा एवढा मोठा माइलस्टोन पूर्ण झाला, एकही कॉमेंट, साधं कॉंग्रॅच्युलेशन्स पण नाही. हिने सांगितलं की माझं असं झालं आणि थँक्यू सो मच आणि तुमचे खूप खूप आभार वगैरे, व्हिडिओत सांगितलं, कम्युनिटी टाकली, सगळं केलं, पण एकही कॉमेंट नाही. इतक्या मोठ्या माइलस्टोनला फालतू कॉमेंट होत्या लिटरली. एका बाईने तर हिला गुड नाईट लिहिलेलं, गुड नाईट. आणि दुसरी गोष्ट, 2 तास पण नाही, एका तासामध्येच हिचे 300 सबस्क्रायबर वाढले. ही म्हणाली की मी निघाली आणि मी नेहमी असं माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलं की मी जाते, तर मला माहिती होतं हे पूर्ण होणार म्हणून मी गेली. आणि घरी येईपर्यंत माझे जसं ठरलेलं तसं आरती करून येईपर्यंत माझे 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे असे जर सबस्क्रायबर वाढत असतील, असे 300 सबस्क्रायबर जर तासाला बाईचे वाढत असतील, तर मग आता हिचे मिलियन सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होते. आणि जर नाही वाढत, तर मग ह्याच वेळेला अचानक कसे काय वाढले? आणि एका तासात 300 सबस्क्रायबर, हा काय म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा मंडळी. जर एका तासात हिचे जाऊन येईपर्यंत 300 सबस्क्रायबर वाढतात, तर आत्तापर्यंत हिचे किती सबस्क्रायबर व्हायला पाहिजे होते? आणि जर त्याच पर्टिक्युलर दिवशी हिचे वाढले, तर हिला इतकी गॅरंटी कशी होती? जर हिने काही झोल केला नव्हता, जर हिने काही कोणाला सांगितलं नव्हतं ते वाढवायला किंवा काही करायला, तर ही आधीच कशी काय पोचली तिकडे माइलस्टोन होणार म्हणून माझा कंप्लीट? आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, की एवढं झाल्यानंतरही हिचे जर इतके जेन्युइन आहेत लोक, तर कोणालाच कसं काय हिला अभिनंदन करावं असं वाटलं नाही? कोणालाच नाही. ये तो सोचने वाली बात है ना. चड्डी द झोलर, चलपट निकल ऑडियन. असं तर मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्या नवीन विषयासोबत आणि नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मस्त राहा.